सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण अपाक म्हणजे काय, इकुम्या म्हणजे काय आणि वारसाची नोंद झाली नसेल तर काय करावे लागेल आणि 40-50 वर्षापूर्वी जर नोंद राहिली असेल त्याविषयी आज माहिती घेणार आहोत. जुना दस्त असेल तुमच्याकडे, तुम्हाला अडचण निर्माण होत असतील, कायदेशीर नोंद कशी करता येते त्याविषयी पण आज माहिती घेणार आहोत आपण. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अपाक म्हणजे अज्ञान पालक करता. अपाकाला इकुम्या सुद्धा म्हटलं जातं. जमिनीमधला जो हिस्सेदार असतो तो जर अज्ञान असेल, अपाक म्हणून लावलं जातं. हिस्सेदार असेल तर त्याचे वडील हयात असतील किंवा त्याची आई हयात असेल, दत्तक दिलेलं असेल आणि त्याचे दत्तक आई वडील जर असतील, त्यांना अपाकच्या अज्ञान व्यक्तीसाठी त्याची जमीन काही अटीवर विकू शकतो. असे काही नियम आहेत. एखाद्या वेळी जर कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी जमीन विकू शकतो, कर्ज झालेला असेल कर्ज फेडण्यासाठी जमीन विकू शकतो, दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी, इतर कोणत्याही करण्यासाठी. अज्ञान व्यक्तीच्या कुटुंबातील एखाद्या मुलीचं लग्न असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ती जमीन विकू शकतो. अशा काही अटीवर ती जमीन विकू शकतो. अपाक आणि इकुम या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर काही वेळा बरेच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ज्यावेळी 7/12चे पुनर्लेखन होत असतं त्यावेळी अशा प्रकारचे अपाक किंवा इकुम्या ही जी नोंद आहे लिहायची राहून गेलेली असते, लिहायची विसरलेली असते. ज्यावेळी अशा प्रकारची जमीन विकली जाते, अपाक आहे आणि त्याचे जे इतर वारस आहेत दिवाणी दाव्यामार्फत जमीन परत मिळवू शकतात. गाव कामगार तलाठी जर असतील तर त्यांच्याकडे अशा प्रकारची नोंद घालावी लागते. शक्यतो गाव कामगार तलाट्यांनी ज्यावेळी अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर त्याची जी नोंद आहे ते तलाट्यांनी स्वतःहून त्या व्यक्तीला कळवणं गरजेचं असतं आणि त्याची नोंद घालणं गरजेचं असते. तर अशा प्रकारची जी नोंद आहे 6 मध्ये तलाट्यांना घालावी लागते. तलाट्यांची नैतिक जबाबदारी आहे तर त्यांनी ते पूर्ण केली पाहिजे. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही. काही ठिकाणी अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं अपाक म्हणून नाव लागतं आणि त्याचे इतर वारस असतात, इतर वारस जे अज्ञान असतात, 4 भाऊ असतील आणि 4 भावामधला जो सज्ञान असेल तर त्याचा अपाक म्हणून जर नाव लागलेलं असेल आणि त्याचे जे 3 भाऊ आहेत ते अज्ञान असतील आणि त्यांची जर नावं लागली नसतील तर भविष्यात कशा अडचणी निर्माण होतात बघा. पुनर्लेखनाच्या वेळी अपाक लिहायचं राहून गेलं तर त्या व्यक्तीचं फक्त नाव लागलं जातं. ज्यावेळी काही कामानिमित्त इतर जे अज्ञान लोक असतील, शहरामध्ये नोकरीसाठी किंवा कामासाठी स्थायिक झाले असतील किंवा नोकरी करत असतील, ते ज्यावेळी गावाकडे जातात आणि गावाकडे गेल्यानंतर ते आपल्या जमिनीविषयी चौकशी करतात त्यावेळी त्यांना आपलं त्याच्यामध्ये नाव नाही हे दिसून आलेलं असतं. तलाट्याकडे जाऊन ही जी दुरुस्ती आहे ते दुरुस्त करण्यास अर्ज आहेत ते अर्ज करावे लागतात. शाळा सोडल्याचा दाखला असेल, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दाखला असेल तर अशा प्रकारचा कोणताही दाखला पुरावा म्हणून द्यावा लागतो. सर्व प्रक्रिया करून हे इतर जे वारस आहेत ते वारस लागले जातात. काही वेळा जे अपाक व्यक्ती आहे ते दुसऱ्याला जमीन विकत असते तर त्यावेळी जमीन विकल्यानंतर जे वारस आहेत ते वारस आपली जमीन परत मिळवू शकतात. दिवाणी न्यायालयात जाऊन ते आपलं म्हणणं मांडू शकतात. त्यानंतर त्यांना अशा पद्धतीची जमीन मिळू शकते. आणि ज्यावेळी तुमच्याकडे एखादा जुना दस्त असेल आणि काही कारणाने तुमची नोंद करायची राहून गेलेली असेल किंवा तुम्हाला तो दस्त सापडत नसेल तर त्यावेळी तुमच्या अडचणी होऊ शकतात. तर अशावेळी 15 ते 20 वर्षानंतर अशा प्रकारचे जर दस्त सापडले आणि ते तुम्ही नोंदणीसाठी तलाट्याकडे गेला तर तुम्हाला काही जे नियम आहेत अधिकाराखाली अशा प्रकारचे दस्त नोंद करून घ्यावे लागतात. दस्त हा कधीही कालबाह्य ठरत नाही. दस्ताची किंमतही कधी कमी होत नसते. त्यामुळे अशा प्रकारचा जो दस्त आहे तो ग्राह्यच मानला जातो आणि तो सापडत नसेल, ज्यावेळी तुमचं व्यवहार होतात, मालमत्ता असेल, हस्तांतरण झालेलं असेल, प्रॉपर्टी तुम्हाला मिळालेलं असेल, कोणतीही गोष्ट जर मिळालेली असेल तर त्याची नोंद करणं अतिशय गरजेचे आहे आणि ती नोंद आहे ती वेळोवेळी केली पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारची नोंद केली पाहिजे तुम्ही. इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, भारतीय नोंदणी अधिनियम रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, तो 1908ला पारित झालेला आहे आणि त्याच्यात कलम 17 मध्ये 100 रुपयाच्या वरची जी मालमत्ता आहे त्याचे पूर्ण व्यवहार आहे त्याची नोंदणी करणं गरजेचे असते. त्यानंतर जमीन महसूल अधिनियम 1966 त्याच्यामधील कलम 149 आणि 150 याच्यामध्ये सुद्धा याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1982 कलम 54 याच्यामध्ये सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. नोंदणी अधिनियम 1908 याच्यामध्ये सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच हिंदू वारसा कायदा 1956 हिंदू अज्ञान
व पालकत्व अधिनियम 1956 कलम 3 याच्यामध्ये सुद्धा काही अधिकार दिलेले आहेत आणि हे हिंदू धर्मीयांना फक्त लागू आहेत. याच्यामध्ये कलम 6 नुसार ज्यावेळी पालकत्व निश्चित केलं जातं तर पालकत्व निश्चित केल्यानंतर अपाकाला जे अधिकार आहे त्या अधिकाराविषयी यामध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये कलम 6, 8 आणि 12 याच्यामध्ये सुद्धा काही अज्ञान पालककर्ता जो आहे तर त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला अपाक एकूम्या वारसा अधिनियम पूर्वीची जर नोंद राहिली असेल तर ते नोंद कशी करू शकता, जुन्या दस्तावेजची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. अशा प्रकारचे जर कोणती अडचण निर्माण झाली असेल अशा पद्धतीने सोडवू शकता. धन्यवाद.